आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या 2 एप्रिलला गुरुवारी आहे हनुमान जयंती. हनुमान जयंती दिवशी जर आपण काळ्या उडदाचे काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यामधील अडचणी, संकट हे कायमची दूर होतात. हनुमानजींना संकट मोचन असे म्हटले जाते. त्यामुळे हनुमान जयंतीचा दिवस हा अत्यंत प्रभावी असतो. याच दिवशी चैत्र पौर्णिमेचा दिवस असतो आणि त्यामुळे बघा आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, संकटे दूर करण्यासाठी, सर्व अडचणींचा, संकटांचा नाश होण्यासाठी हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमे दिवशी केलेला काळ्या उडदांचा उपाय हा निश्चितच प्रभावी ठरतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हनुमान जयंती काळ्या उडदाचे उपाय सांगणार आहे. भले तुम्ही हनुमान जयंती दिवशी काहीही नाही केलं तरीही चालेल, पण बघा काळ्या उडदाचे उपाय हनुमान जयंती दिवशी न विसरता करायचे आहेत. तर बघा आता उद्या गुरुवारी आहे हनुमान जयंती, त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. सकाळी लवकर उठून नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे. उद्या आपल्याला हनुमान चालिसेचं पठण अवश्य आपल्या घरामध्ये करायचं आहे किंवा तुम्ही ते ऐकूही शकता. त्याचबरोबर आपल्याला ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्याचे पूजन करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. त्याचबरोबर कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाने आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक हे काढायचं आहे. त्याचबरोबर उद्या हनुमान जयंती असल्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण लावायला विसरायचं नाही. आंब्याची पानं घ्यायची आणि आंब्याचं तोरण आपल्याला लावायचं आहे. आंब्याच्या पानांवर आपल्याला हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे. 5, 7 किंवा 11 आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे. शुभ दिनी आपल्याला कोणाला अपशब्द बोलायचे नाहीत किंवा कोणाला राग येईल, कोणाचा अपमान होईल अशा प्रकारे आपल्याला वागायचे नाही. कारण बघा उद्या चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे उद्या आपल्याला घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवायचे आहे. आता आपल्याला काळ्या उडदाचा उपाय हा अवश्य उद्या करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर काळे उडीद घ्यायचे आहेत. एक रुईचं पान घ्यायचं आहे. रुईचं पान हे हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. तर हे घेऊन तुम्हाला साहित्य हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर रुईचं पान हनुमानजींच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये तुम्ही कुठेही बसून हा उपाय केला तरी चालेल, कारण हनुमान जयंती दिवशी हनुमान मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते. त्यामुळे हनुमान मंदिरामध्ये तुम्ही कुठेही बसून हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, रुईचं पान एक घ्यायचं आहे. तिथे हनुमानजीच्या मंदिराजवळच रुईची पानं देखील विकायला देखील असतात किंवा तुम्ही ते पान घेऊन गेलात तरीही चालेल. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला रुईचं पान ठेवायचं आहे समोर. देठ हे हनुमानजींकडे करायचं आहे. आता हातामध्ये आपल्याला थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत आणि तुमच्या उजव्या हातामध्ये ते घेऊन तुम्हाला 11 वेळा ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला 11 वेळा बोलून दाखवायची आहे. आता धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती धनप्राप्ती असं तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला 11 वेळा ओम हनुमंते नमः अशा मंत्राचा जप करायचा आहे. ते काळे उडीद तुम्हाला त्या रुईच्या पानावर ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे हनुमानजींच्या चरणाजवळ तिथे ठेवून यायचं आहे. यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या कामामध्ये अडचणी येत आहेत, जी तुम्ही इच्छा बोलून दाखवलेली आहे, ज्यामध्ये अडचणी येत असतील तर ते हळूहळू अडचणी, संकट त्या कामामधली दूर होऊ लागतात. तर हा उपाय एक तुम्ही नक्की उद्या करा. आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचं आहे, एक पणती घ्यायची आहे. मातीची पणती तुम्ही घेऊन जायची आहे आणि हनुमान मंदिरामध्ये
अशा प्रकारे तुम्हाला त्या दिव्यामध्ये जोडवात टाकायचे आहे. मंदिरामध्ये बसून तुम्ही हा उपाय करू शकता. जोडवात टाकून या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. कोणतंही तेल तुम्ही टाकू शकता. असा हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर 11 वेळा ओम हनुमंते नमः अशा प्रकारे तुम्हाला जप करायचा आहे. आणि तुमची इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे हनुमानजींना, किंवा एखाद्या कामामध्ये अडचण येत असेल तर ती बोलून दाखवायची आहे. आणि ते 11 उडदाचे जे दाणे आहेत तर ते तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला 11 मिठाचे खडे घ्यायचे आहेत. म्हणजे खडं मीठ जे असतं तर त्याचे 11 खडे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते 11 मिठाचे खडे जे आहेत ते देखील टाकायचे आहेत. यामुळे बघा, जर काही नजरबाधा, नजर दोष झालेले असेल तर ते दूर होतात. आपल्या कामामधली विघ्न दूर होतात आणि धनप्राप्तीचे योग देखील जुळून येतात. कारण मिठामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. लक्ष्मीप्राप्तीसाठी शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे बघा, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच अशा प्रकारे हा दिवा आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 11 काळे उडीद टाकायचे आहे आणि 11 मिठाचे खडे जे आहेत ते टाकायचे आहे. यामुळे धनप्राप्तीमध्ये आलेल्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर कर्ज असेल तर ते देखील दूर होतं. काही व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये धनप्राप्तीच्या अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतात. त्याचबरोबर बघा, उद्या हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमे दिवशी काळ्या उडदाचं दान एखाद्या गरजू व्यक्तीला अवश्य करायचं आहे. तुम्ही थोडेसे काळे उडीद घ्या आणि ते हनुमानजींच्या मंदिरामध्ये ठेवून आलात तरीही चालेल, किंवा एखाद्या गरजूला तुम्ही ते दिले तरी चालेल. यामुळे तुमच्या मागच्या अडचणी, इडापिडा दूर होतात. आणि ज्या काही कामांमध्ये अडचणी आहेत तर त्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात. तर बघा, हे काही काळ्या उडदाचे उपाय आहेत ते तुम्हाला उद्या हनुमान जयंती दिवशी करायचे आहेत. भले तुम्हाला इतर काहीही गोष्टी जमल्या नाहीत तरी चालेल, पण काळ्या उडदाचा एक तरी उपाय यापैकी तुम्हाला करायचा आहे. यामुळे बघा, ज्या काही अडचणी कामांमध्ये येतात त्या दूर होतात आणि धनप्राप्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येतात. घरामधले अडचणी, वादविवाद, भांडणे देखील दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती होते. कारण हनुमान जयंती दिवशी काळ्या उडदाचे केलेले उपाय हे विशेष आणि शीघ्र फल देणारे ठरतात. त्यामुळे उद्या सर्वांनी हे उपाय करायचे आहेत. सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.